देवाची स्तुती असो. आज आपण चर्चा करायला आपल्याकडे एक विषय नवीन आलेला आहे आणि तो आहे अवेअरनेस, कॉन्शियसनेस. किती सुंदर हे शब्द आहेत. आज आपल्याला याची गरज आहे, जागृत राहण्याची. अवेअरनेस आपल्यामध्ये असला पाहिजे, कॉन्शियस आपण असायला पाहिजे. कारण जर आपल्यामध्ये ते नसेल तर आपण या जगामध्ये जीवन व्यवस्थित जगू शकत नाही. जीवनाच्या पुस्तकातून, पवित्र शास्त्रातून या गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे की तुम्ही अवेअरनेस असणं, तुमच्यामध्ये कॉन्शियसनेस असणं, जागृत राहा, सिद्ध राहा, असं प्रत्येक वेळी सांगण्यात आलेलं आहे. तर आज आपण बघणार आहोत अवेअरनेस, कॉन्शियसनेस, जागृत राहणं किती आवश्यक आहे. आज अनेक लोकांकडे जाऊन आपण डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करून घेतो. ही चांगली गोष्ट आहे की प्रार्थना करणे, पण ज्या गोष्टी आपल्याला माहीतच नाहीत त्यामुळे आपल्याला असं करावं लागत आहे की आमच्यासाठी प्रार्थना करा. आज बरेच लोक सांगतात की आजार इतका वाढलेला आहे, इतक्या आजारी व्यक्ती आहेत की त्यांच्यासाठी प्रार्थना करा. किंवा कोणी समोर येऊन डोक्यावर हात ठेवून असं वाटतं की यामुळे हा आजार निघून जाईल. कारण हेच आहे, आपण जागृत नसणं, आपण कॉन्शियस नसणं. जर वचनाचं मनन, चिंतन ह्या पवित्र शास्त्रातल्या प्रत्येक शब्दाचं जर आपण लक्ष दिलं तर तेव्हा आपल्याला समजतं की आपण जागृत नसल्यामुळे आपल्यामध्ये येणाऱ्या अडचणी उद्भवत आहेत. आपल्याला आरोग्यासाठी प्रार्थना करायची गरजच नाही, कारण येशू ख्रिस्ताने स्वतः येऊन आपल्यासाठी सगळं पूर्ण केलं आहे. जेव्हा आपण स्वीकारतो की त्याने खाल्लेल्या प्रत्येक माराच्या वळांनी आम्हाला आरोग्य मिळालं, तर आज आपण निरोगी आहोत, आपण सोडवण्यात आलेले आहोत. फक्त आपण जागृत नाही त्या गोष्टींसाठी. आपण काही आजार आला तर लगेच त्याला स्वीकार करतो, त्याची चिन्ह, लक्षणं याकडे लक्ष देतो. पण तसे न करता जर आपण स्वतःच वचनाला घोषित केलं की तू मला आधीच आरोग्य दिलेलं आहे, माझ्यासाठी प्रभू येशू तू स्वतः मार सहन केला आहे वधस्तंभावरती आणि त्यामुळे मी संपूर्ण निरोगी झालेलो आहे. जर हे स्वीकारलं तर कुठलाच बाहेरचा व्हायरस, कुठला बॅक्टेरिया, कुठलं इन्फेक्शन हे आपल्यामध्ये येणार नाही. त्यांनाही कळेल की हा चुकीचा पत्ता आहे. आपण ते लगेच स्वीकारून घेतो. मला ताप येत आहे, शिंका येत आहे, डोकं दुखत आहे आणि त्यावर लगेच उपाययोजना शोधत असतो. जर पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे की माझं वचन, परमेश्वराचे वचन हे दुधारी तलवार आहे, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. मनातले विचार यांचे परीक्षा कसे आहे, तर या वचनाला किती सामर्थ्य दिलेलं आहे. जर आपण माहीतच नसेल तर ह्या सर्व व्यर्थ गोष्टी करण्यामध्ये आपला वेळ व्यर्थ घालवत असतो. आपण हे स्वीकारलं पाहिजे की पूर्ण आरोग्य मला मिळालेलं आहे, पूर्ण शांती मला दिली आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो की मी अंतःकरण स्वस्थ राहणारी माझी स्वतःची शांती तुम्हाला दिली आहे. पण अस्वस्थ होऊन आपण राहत असतो प्रत्येक वेळी, कारण कॉन्शियसनेस नाही, अवेअरनेस नाही. तर चला, आज जागृत नसाल तर जागृत होण्याची गरज आहे. आपण फक्त जागृत, सिद्ध, तयार असू दे यासाठी परमेश्वराला, स्वर्गाच्या पित्याला प्रार्थना करतो की प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा आमची आठवण असावी आणि आम्ही जागृत, सिद्ध, तयार असू दे. पण आपल्याला फक्त या पृथ्वीवरती स्वर्गात जाण्यासाठी निर्माण केलं नाही, तर पूर्ण ह्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी परमेश्वराने निर्माण केलं आहे. ही सुंदर सृष्टी दिली आहे. तर आपण इतकं ते वचन स्वीकारलं पाहिजे की ते जर दुधारी तलवार आहे तर आपल्याला कशाची गरज नाही. माहीतच नाही, फक्त पापांची क्षमा झाली आहे एवढं जर आपल्याला कळतं तर पूर्ण आरोग्य पण मिळालेलं आहे, पूर्ण शांती मिळाली आहे, पूर्ण प्रकाश मिळाला आहे. सगळं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः स्वर्गातून येऊन पूर्ण केलं आहे. आपल्याला काहीच करायची गरज नाही. या सर्व गोष्टींचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे, धन्यवाद द्यायचा आहे आणि आपल्या जीवनाकडे बघून ज्यांना माहीत नसेल त्यांना सुद्धा माहीत करून द्यायचं आहे की हे सगळं आमच्यासाठी
प्रभू येशू ख्रिस्तानं आधीच केलेलं आहे. म्हणून हे सर्व पूर्ण आरोग्य, पूर्ण शांती, पूर्ण समाधान आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्यांचाही प्रभू येशू ख्रिस्तामधला विश्वास वाढला पाहिजे. तर ही जागरूकता, हा अवेअरनेस आपल्यामध्ये आपण आणूया आणि तो इतरांपर्यंत पोहोचवूया. धन्यवाद.